नगर परिषद भद्रावती येथील आढावा बैठकीत आमदार करण देवतळे आक्रमक। आता प्रशासकीय कारकीर्द विसरा, सत्ता लोकप्रतिनिधींची आहे। आरोपांच्या गदारोळात शून्यफलित भद्रावती नगर परिषदेचे कामकाज व राबविण्यात येत असलेल्या विविध योजना याबाबत क्षेत्राचे आमदार करण देवतळे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 20 रोजी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। मुख्याधिकारी डॉक्टर विशाखा शेळकी व शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष प्रफुल्ल चटकी यांचेसह सत्तारूढ सदस्य व विविध समित्यांचे सभापती, विरोधी सदस्य तद्वतच माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, तसेच शहरातील पक्षीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते। ठराविक वेळेला बगल देत उशिरा सुरू झालेल्या आढावा बैठकीत शहरातील रस्ते, सांडपाणी नाल्या, रस्ते बांधकामातील धरसोडपणा, कर्मचारी व ठेकेदारांची प्रशासकीय काळातील वर्तवणूक, तापत्या उन्हाळ्यातील जलटंचाई, तद्वतच शहरातील डोलारा व लेंडाळा तलाव सौंदर्यीकरण संबंधातील श्रेय लाटण्याच्या प्रकारावर माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, सूरज शहा, भाजपाचे विजय वानखेडे यांनी प्रश्न उपस्थित केले असता संबंधित कर्मचारी, अभियंते समाधानकारक उत्तरे देऊ शकत नसल्याचे दिसून आले। आढावा बैठकीतील शून्य व असमाधानकारक फलित पाहता शांत व संयमी आमदार करण देवतळे काहीसे आक्रमक झाल्याचा प्रत्यय आला। कार्यालयात येणाऱ्या करधारक नागरिकांचे समाधान झालेच पाहिजे, कररूपी रक्कमेवर नगर परिषदेचा डोलारा उभा आहे हे कर्मचाऱ्यांनी विसरू नये, तद्वतच ठेकेदारांनी प्रशासकीय कारकीर्द विसरून लोकप्रतिनिधी सत्तेत असल्याची जाणीव करून घ्यावी, असा सज्जड दम दिला। नगर परिषद भद्रावतीच्या सत्तेत नसलो तरी निधी देण्यात कुचराई केली जाणार नाही अशी स्पष्टोक्ती सुद्धा त्यांनी केली। 24 तारखेला डोलारा व लेंडाळा तलावाच्या सौंदर्यीकरण भूमिपूजन सोहळ्यानंतर मे महिन्यात 20 तारखेला पुनश्च आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। प्रतिनिधी लिमेश माणूसमारे। अध्यक्ष किंवा बॉडीचा त्याच्यामध्ये काही विषय आहे ना, परंतु पेपरला बातमी अशी देण्यात आली होती की आपली जी आढावा बैठक आहे आणि गेल्या या आढावा बैठकीमध्ये असं लक्षात आलं आहे की 1-1.5 वर्षाचा जो प्रशासकीय काळ होता त्यामध्ये कुठेतरी अधिकारी आणि कर्मचारी कुठेतरी सुस्त झाले। कोणत्या तरी कामं नागरिक जर घेऊन येत असेल तर नागरिक त्यांच्या हक्कासाठी येतात। नागरिकाचं काम होईल न होईल त्यामध्ये त्यांचं त्या कामासाठी येतात, पण त्यांना समाधानपूर्वक उत्तर आपल्याकडून भेटलं पाहिजे। कारण की प्रत्येक नागरिकाचा मान सन्मान झाला पाहिजे। ते आपले नोकर नाही तिथं आले ते नागरिक ते नगर परिषदेला कर भरतात आणि त्या कर वसुलीमधूनच आपले पगार होतात। त्यामुळे जे कोणती नागरिक तिथे आपल्या समस्या घेऊन आल्या त्यांचं निराकरण होईल ना होईल, त्यांचं काम होणार, पण त्यांना एक समाधानपूर्वक उत्तर आपल्याकडून अपेक्षित आहे। आणि या 1-1.5 वर्षामध्ये असं जाणवत आम्हाला निवडणुका झाल्या की आता प्रशासनच बसलाय की बॉडी ते काम करत आहे असं काही दिसून येत नाही। कोणते काम काही गती आला होत नाही असं दिसून येत आहे। त्यामुळे माझी आपल्या सर्वांना एक आदेश आहे की ज्या प्रकारे या नगरपालिकेच्या गोंधळ कारभार चालू आहे, निविदेचा प्रकार असेल, कारण की या निविदेच्या बाबतीमध्ये अनेकदा तक्रारी माझ्याकडे आल्या। मी केरळला असताना अनेक लोकांचे फोन आले आणि आता जो मुद्दा यांनी उपस्थित केला अर्धा तासाचा तो मी फेसबुक लाईव्हवरच बघितला होता। माझ्याकडे आतापर्यंत त्याची काही कंप्लेंट आली नाही, पण असे कारभार होत असेल तर त्यामध्ये कुठेतरी कर्मचाऱ्यावर कुठेतरी थांबवणं त्याचं एकच माध्यम मला दिसतं, त्यांची बदली करणं। कारण की प्रशासक राजमध्ये आता जे झालं, ठेकेदारासोबत त्यांची जी गाठभेट असेल किंवा ठेकेदार आज असे वागून राहिले की कोणत्याही कर्मचारी अधिकारी माझं काही नाही करू शकत। नागरिक कोणी गेला, माझी कंप्लेंट केली तरी माझं आज न उद्या बिल निघल असं त्याच्या मनामध्ये कुठेच भीती दिसून येत नाही। त्यामुळे आपल्याला कर्मचारी जर बदली केली तर थोडा 5 महिने 6 महिने त्रास